NSSचं जे ब्रीद वाक्य आहे नॉट मी बट यू, म्हणजे तुम्ही समाजासाठी काहीतरी करताय आणि ती जागृती जो उत्साह मला तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती दिसतोय, म्हणून तुमचं सगळ्यांचं खूप खूप कौतुक तुमच्या सगळ्यांसाठी एका काय बघा सर, आपल्यापेक्षा जास्त आवाज तर हे आपण काहीतरी केल्यानंतर आपल्याला देऊन घेण्याची शाबासकी सुद्धा फार गरजेची झाली. कारण समाजामध्ये आपण जगत असताना आपण काय करतो, म्हणजे ज्या पद्धतीने सरांनी उल्लेख केला की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी शिकवल्या पाहिजेत आणि आपली पर्सनॅलिटी डेव्हलप प्रत्येकाला करून घ्यायची असते. पहिल्यांदा आपल्याला कळलं पाहिजे की पर्सन टू पर्सनॅलिटी होण्यासाठी काय गरजेचं आहे, आणि पर्सन टू पर्सनॅलिटी होणं म्हणजे माझ्या ऐवजी किंवा माझ्यापासून समाजापर्यंत बघण्याचा एक चांगला सकस दृष्टिकोन माझ्यामध्ये निर्माण होणं म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. आणि या पद्धतीची एक रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्यामध्ये येण्यासाठी ज्या ज्या सगळ्या गोष्टी तुम्ही सगळ्यांनी करताय, मला त्याचं खरंच कौतुक वाटलं. लांबरे मॅडम आमच्याकडे होत्या, त्या माझे सहकारी आहेत आणि ते इतकं भरभरून बोलत होत्या तुमच्याविषयी, तुमच्या सगळ्या कार्यक्रमांच्या विषयी आणि तुमचा किती त्याच्यामध्ये सहभाग असतो त्याच्याविषयी. म्हणजे खऱ्या अर्थाने ज्यांच्यासाठी हे शिबिर आहे ते सगळी मुलं इतके उत्साही जर दिसत असतील तर मला वाटतं त्याचा अर्थ म्हणजे जर आपण म्हणतो ना की वेल बिगिनिंग इज हाफ डन, तर चांगल्या पद्धतीने तुमचा दुसरा दिवस सुद्धा एवढ्या चांगल्या पद्धतीने सुरू झालाय. म्हणजे नक्कीच जे काही आपलं ब्रीद वाक्य आहे, जे काही आपले ठरलेलं आहे NSS मधून काय करायचंय, मला वाटतं त्या सगळ्यांच्या पर्यंत तुम्ही नक्कीच पोहोचाल. आणि त्या अनुषंगाने आज मी थोडंसं तुमच्या बरोबर बोलणार आहे. एक तर मला विषय दिलाय महिला सक्षमीकरण, मुळामध्ये सबलीकरण किंवा सक्षमीकरण म्हणजे काय. आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जिथं सगळ्या जगाला डोळे म्हणजे काय ते दिपवून टाकणारं असं एक नेतृत्व आपल्याच देशातल्या जिजाऊंनी दिल्यानंतर किती अधिक सबलीकरण पाहिजे. आणि 75 वर्ष आपल्याला झाली, 76वा आपण प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन साजरा केला आणि अजूनही आपण कशावरती बोलतोय, महिला सक्षमीकरण आणि महिला सबलीकरण. या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी आपल्याला विचार करावा लागेल. जेव्हा शिक्षणच नव्हतं तेव्हा सावित्रीबाई फुलेंच्या सावित्री आपल्याला शिक्षणाची दारं खुले करते. जेव्हा शिक्षण किंवा या सगळ्या गोष्टींचा कसलाच मागणूक सुद्धा नव्हता तेव्हा जिजाऊ छत्रपतींना घडवता. आणि आज आपण सगळ्या जरी माझं जसं सांगितलं की आता मला जवळपास 25-26 वर्ष झाली नोकरीला. 25-26 वर्ष म्हणजे माझ्या एका प्राचार्य म्हणजे तिची जवळपास 30-35 वर्षांची नोकरी झाली. म्हणजे साधारण स्त्रियांना या सगळ्या गोष्टींची आता एक चांगल्या पद्धतीची संधी मिळून सुद्धा 50-60 वर्ष झाल्यानंतर अजूनही आपण कशावरती बोलतोय, महिला सक्षमीकरण. म्हणजे असं झालं की आपण कुठे जातो हे आपल्याला कळत नाही, रस्ता आपल्याला दाखवून दिला होता पण आपण त्या रस्त्यावरून जात नाहीये हे लक्षात आलं असेल. आणि म्हणून मग आजचा म्हणजे सलग मी या तिसऱ्या दिवशी बोलते महिला सक्षमीकरणावरती. 3 दिवस झाले याच सगळे व्याख्यान आणि सगळे सुरू आहे. मुळामध्ये आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे की सक्षमीकरण म्हणजे काय, सबलीकरण म्हणजे काय. एक फक्त आर्थिक परिस्थिती आपली सुधारणे, मी कुठेतरी नोकरीला असणे, मी काहीतरी अजून एखादा माझा व्यवसाय करणे, मी बचत गटाची कुठेतरी अध्यक्ष असणे किंवा तुम्ही सगळ्या मुली सगळ्या शाळांमध्ये जाता, कॉलेजमध्ये जाता आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक डिग्री मिळणे म्हणजे सक्षमीकरण किंवा सबलीकरण आहे का? आणि हे आपल्याला समजून घेणं फार गरजेचं आहे. कारण आपल्याला एक असं सांगितलं जातं की तुम्ही कशासाठी शिकायचे, मुलं असतील मुली असतील, एकमेव असा आपला एक हेतू असतो की आपलं काय झालं पाहिजे, एक आपल्याला सुशिक्षित तर म्हणून घेतलंच पाहिजे. मुळामध्ये आपण सुशिक्षित पण होतोय की नाही या विषयावर पण येणारच आहे. सुशिक्षित आणि साक्षर शब्द आहेत की नाही. साक्षर म्हणजे अंगठ्याच्या ऐवजी सही करणारा आणि सुशिक्षित म्हणजे स्वतःच्या विचारांनी काही ना काहीतरी एक प्रकारचे म्हणजे स्वतःच्या भूमिका मांडणारा. आपण आहोत का तसे? हा प्रश्न आपल्याला सुद्धा आता पडतो. तुम्हाला जर विचारलं, आपली बायकाची तर फार परिस्थिती वाईट आहे. आपल्याला जर विचारलं तुम्ही मतदान कुणाला करणार, या देशाचं पंतप्रधान कुणाला करणार, याचं तुम्ही काय करणार, बजेट आता येणार आहे, बजेटमध्ये तुम्हाला काय वाटणार आहे, आणि बजेट सुद्धा आपल्याला काही सादर करणार आहे निर्मला सीतारामन, त्या सुद्धा महिलाच आहेत. आणि आपल्याला जर विचारलं, सर्वसामान्य मुलींना विचारलं, ज्या BA BCom BSc झाल्या त्यांना विचारलं तरी सुद्धा आपण काय म्हणतो, आम्हाला काय कळते, आम्ही बाई माणूस. आपल्याला बाई का माणूस हे कळलं म्हणजे आपण साक्षर होणं, म्हणजे आपण सुशिक्षित होणं, म्हणजे आपण ठामपणे निर्णय घेणं. आणि हे ठामपणे निर्णय घेणं म्हणजे सबलीकरण. फक्त कमवणे म्हणजे सबलीकरण नाही, फक्त आपल्या पायावरती उभं राहणं म्हणजे सक्षमीकरण नाही. सक्षम म्हणजे माझ्या बरोबर माझ्या किमान आजूबाजूच्या 2 व्यक्तींना, महिलांना म्हणत नाही मी, त्याला स्त्री सबलीकरणाचं सक्षमीकरणाचं हेच एक मोठं ध्येय
होतं, शिकलेली बाई घर पुढे नाही, आपल्याला माहिती आहे, म्हण आहे. आपल्याकडे असं म्हटलं जातं एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब शिकतं आणि एक कुटुंब शिकलं तर संपूर्ण समाज शिकतो. म्हणजे ती इतकी महत्वाची आहे आणि तिला मात्र आपण आतापर्यंत सुद्धा ती बाई आहे का माणूस आहे याच्यातून बाहेरच आपण येऊ देत नाही. आणि म्हणून आपल्याला पहिल्यांदा आपल्याला काय व्हायचंय, व्यक्ती व्हायचंय, समाजाचा एक जबाबदार घटक व्हायचंय, समाजाचा एक जबाबदार नागरिक व्हायचंय, ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक विषयाची माहिती असणं गरजेचं आहे. प्रत्येक विषयाची, की बजेट बद्दल तुमचं काय मत आहे, महिला म्हणून, मुलगी म्हणून, विद्यार्थिनी म्हणून आणि या समाजाचा एक जबाबदार घटक म्हणून. इथली सगळी जी काही परिस्थिती सध्या चालू आहे त्याच्यावरती तुम्हाला काय वाटतं, कुंभमेळा चालू आहे त्याच्यावरती तुम्हाला काय वाटतं, तुमच्या गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत, कॉलेजमध्ये वेगवेगळे प्रश्न आहेत, घरांच्या मध्ये सुद्धा वेगवेगळे प्रश्न आहेत. बाहेरच्या कुठल्या तरी माणसांच्याकडून आपण असुरक्षित सुद्धा नाहीये, घरातल्याच माणसांच्याकडून आपण असुरक्षित आहोत. लक्षात घ्या, जेवढे काही अत्याचार होतात, अन्याय होतात, ते सगळे तुम्ही बाहेरचे नसतात. जेव्हा काही अशा प्रकार घडतात, मध्ये आपल्याकडे बलात्कारांची संख्या आणि त्या सगळ्या गोष्टी खूप वाढल्या, त्यावेळेला 8-10 दिवस मी रोज कार्यक्रमांना जात होते आणि तिथे गेल्यानंतर मी त्या सगळ्या बायकांना विचारलं की स्त्रियांना आपण असुरक्षित म्हणतो, पण खरोखरी अनोळखी माणसांच्याकडनं असुरक्षित आहे का? उलट किती चांगल्या पद्धतीने बोलतात ते, कारण त्याच्या विचारांचा काही संबंध नसतो आपला. आपण बसमधून प्रवास करत असताना बघा किंवा अजून इकडून तिकडून बघा, म्हणजे आपल्याला एक सक्षम स्त्री होणं आणि आपल्या घरापासून आपण काहीतरी एक सक्षम आहोत, आपण एक चांगल्या विचाराचे, त्या आपल्या शरीरावर आपलं डोकं आहे का आणि त्या डोक्यामध्ये आपले सगळे विचार आहेत का हे बघण्याची आता मला वाटतं थोडीशी गरज आहे. आणि म्हणून मग तुम्ही स्वतःला जेव्हा या पद्धतीने जरा समजून घ्यायला लागाल तेव्हा मग तुम्हाला सक्षमीकरण किंवा सबलीकरण या दोन शब्दांचा अर्थ आहे. आणि म्हणून मी तुम्हाला म्हटलं की फक्त नोकरी करणे म्हणजे सक्षमीकरण नाही. बऱ्याच वेळेला तर बऱ्याच घरांच्या मधून असं असतं की फक्त पगारापुरतं, म्हणजे तसं जर बघितलं तर घरकाम आणि नोकरी करणारा एखादा पुरुष यांच्यामध्ये जर तुलना केली तर खरं तर जास्तीत जास्त पैसे कुणाला मिळायला पाहिजे, घरकाम करणाऱ्या स्त्रीला. म्हणजे तो तर अगदी आपला एक काय म्हणतो आपण कर्तव्य म्हणून आपण ते सगळं करत राहतो, परत नोकरी सुद्धा कशासाठी करायला लागतो आपण, कर्तव्य. तिथे आपण आपला स्वतःचा हक्क, आपला स्वतःचा आत्मसन्मान, आपण सुद्धा एक व्यक्ती आहोत, आपल्याला सुद्धा काही मत आहे, आपल्याला सुद्धा वेगळ्या पद्धतीने काहीतरी विचारलं गेलं पाहिजे. या सगळ्या गोष्टींच्याकडे आपण सोयीस्कररित्या, समाजही आपल्याला त्याच पद्धतीने शिकवतो की त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं आणि आपणही दुर्लक्ष करतो. आणि मग बोटावर मोजणारे इतक्याच परत परत आपल्याला स्त्रिया दिसतात की ज्या सक्षमपणे, खंबीरपणे या सगळ्या गोष्टींच्यावरती लढतात. आणि म्हणून मग एकीकडे आपल्याला सगळ्या पद्धतीची समानता मिळाली. एकीकडे असं म्हटलं जात होतं की शिक्षण वाघिणीचं दूध आहे, जो पिली तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. पण ही गुरगुर आपली होताना दिसते का? तुम्ही तर सगळ्याजणी मुली आहात, आपली तर फक्त गुरगुरच आहे. आमच्याच नशिबाला 2 वर्ष आपण ठेवले, आमच्याच नशिबाला हे आम्हाला, आमच्याच नशिबाला सगळं आले, कारण आपण खूप जबाबदार घटक आहोत. म्हणून माझा नेहमीचा बोलण्याचा विषय असा असतो सर, स्त्री सक्षमीकरण म्हणजे तिचं आर्थिक नाही, तिचं राजकीय नाही, तिचं सामाजिक नाही, तिचं मानसिक सक्षमीकरण होणं गरजेचं आहे. जोपर्यंत ती मानसिक सक्षम होणार नाही ना, तोपर्यंत या सगळ्या गोष्टी तिला फक्त पुरवल्या म्हणजे आता ती सक्षम झाली असं आपण म्हणू शकणार नाही. आणि म्हणून मग आजही आपल्याला समाजामध्ये जेवढे काही अंधश्रद्धा दिसतात आणि अगदी सोयीस्कररित्या इथं दोघं जर आहेत, पण तुम्हाला माहिती असतं की घरामध्ये जर अशा पद्धतीच्या पूजा आचारामध्ये करू नका म्हटलं तर तुम्ही काय म्हणता, माझं काही नाही उपाय पाहिजे. आता बघा की जर आपल्या कापडाला कुंडा म्हणजे आपल्याकडे कुंडा होत्या, कुंडा आपण घेऊ नका म्हणून सांगायला लागले. आणि आपण सगळं असं म्हणायची वेळ आली तर माझे छोटे तेच बरं होतं, माझं छोटे तेच बरं होतंय. टिपिकल आपला मागून काम होते, म्हणजे मी काही मुलाचं समर्थन करायला आले नाही, इकडे सांगते मानसिकता. आणि हे एवढं जे देऊन ना आपण आता नुसता फ्लॅट दाखवायचा, आता काय द्यायचं ते तुम्ही तुमच्या पद्धतीनं द्या आणि आपल्या ह्याच्यामध्ये कोर्टामध्ये चेंडू. आणि इथं जे सगळ्या आता रूढी परंपरा आणि अशा चुकीच्या सगळ्या गोष्टी आहेत ना, तिथं आई नावाचा घटक हा पद्धतीने कामाला लागतो. तुम्ही नाही करायचं तर मग कोण करणार, आपल्या लेकीला नाही करायचं तर मग कुणाला करायचं. आणि हक्क मिळतात ना आपल्याला संपत्तीमध्ये, आणि संपत्तीमध्ये तुम्ही जर हक्क मागितला तर तीच आई आपल्याला काय सांगते, भावाचं घेऊन काय करणार. आपल्याला आता या पद्धतीनं सक्षम होणं गरजेचं आहे. आपल्याला या पद्धतीनं वैचारिक आपल्या स्वतःमध्ये जागृती करून घेणं गरजेचं आहे.